जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे महाशिवरात्री. मित्रांनो, शास्त्रामध्ये तसेच तंत्रशास्त्रामध्ये महाशिवरात्रीला महारात्री म्हणलेले, म्हणजे जे 4 महारात्री आहेत. एक महाशिवरात्री, दुसरी होळीची रात्री, तिसरी कृष्णाष्टमीची रात्री आणि चौथी अमावस्या, दिवाळीची अमावस्या, काली चौदसची रात्री. या 4 महारात्री मंत्रसिद्धीसाठी अति उत्तम मानल्या गेलेल्या आहेत. या कालखंडामध्ये केलेले जप अत्यंत तीव्र प्रभावशाली ठरतात. मंत्र ताबडतोब सिद्ध होतात. मंत्रामध्ये प्रचंड अशी ऊर्जा संग्रहित व्हायला चालू होती. तर तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकता आणि तुमची मंत्रमध्ये शक्ती, बल, ऊर्जा, तेज तुम्ही समाविष्ट करू शकता. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी आज शंकर भगवान शिवशंकरांचं पूजन केल्याने अगणित पुण्याची प्राप्ती होती. म्हणजेच तुम्ही आज शंकराची पूजा केली तर हजारो वेळा शंकराची पूजा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. तुम्ही आज भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती एक बेलाचं पान वाहून तुम्ही देवीचं नाम घेऊ शकता. तुम्हाला ज्या ज्या देव्यांचं नाव आवडेल, ज्या ज्या देवता आहेत तुमच्या, त्या देवीचं नाव घेऊन तुम्ही शिवलिंगावर बेल अर्पण करू शकता. भैरवांचं नाव घेऊन शिवलिंगावर तुम्ही बेल अर्पण करू शकता. कारण की शिवलिंगामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास शास्त्रानुसार मानलेला गेला आहे. मी स्वतः शिवलिंगावरच सर्व देवी देवतांची पूजा मी शिवलिंगावरच करत असतो. शिवलिंगाची पूजा करतानाच मी तिथंच कामाख्याची पूजा सुद्धा शिवलिंगावरच करतो. कालीची पण करतो, भैरवाची पण करतो. सगळ्याच देवी देवतांची पूजा शिवलिंगावर करत असतो. शिवलिंग हे सर्व देवतामय आहे. सर्व देवतांचं स्वरूप आहे. त्यात सगळ्याच देवता समाविष्ट आहेत. असं तर ते आहे. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की आज बेल तोडू शकता का? तर बेल आज तोडू शकता तुम्ही. कारण की शिवलीलामृतमध्ये 2रा अध्यायामध्ये तो जो शिकारी होता, तो भिल्ल, त्याने आज रात्री बेल तोडून चुकून म्हणजे त्याला माहिती नव्हतं खाली शिवलिंग आहे, तो खुडून टाकायचा. ते शिवलिंगावरती बेल पडत होता आणि त्याच्या पुण्यप्रभावाने त्याला आजच्या दिवशी शिवदर्शन झालेले. म्हणजे याचा संदर्भ पाहता तुम्ही आज बेल तोडू शकता का देवाला अर्पण करायसाठी? तर तोडू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर श्रीमंत बनायचं असेल, धनसंबंधी जर काही समस्या तुमच्या येत असतील, तर तुम्ही उसाच्या रसाने आज महादेवाचा अभिषेक करू शकता. शिवशंभूचा अभिषेक तुम्ही करू शकता. तुम्हाला सुंदर पत्नी पाहिजे असेल, जर तुम्हाला वाटत असेल की मला सुंदर पत्नी पाहिजे, तर शास्त्रानुसार तर उल्लेख आहे की मोगऱ्याच्या फुलांचं 1000 मोगऱ्याची फुलं शिवाला अर्पण केल्यानंतर तुम्हाला सुंदर स्त्रीची प्राप्ती होऊ शकते. परंतु मोगऱ्याची फुलं उपलब्ध जरी तुम्हाला नाही झाली तरी पण तुम्ही सुगंधी फुलं 1000 सुगंधी फुलं शिवनाम घेत घेत तुम्ही पत्नी तुम्हाला प्राप्त व्हावी हा संकल्प करून तुम्ही अर्पण करू शकता. जर तुमच्या पाठीमागे विशेष कुठली बाधा नसेल तर तुम्हाला त्या पुण्यप्रभावाने तुम्हाला सुंदर पत्नीची प्राप्ती होऊ शकते. परंतु जर तुमच्या ह्याच्यामध्ये काय बाधा असेल, थोडेशा काय दोष असतील, तर ते दोष नष्ट होण्यासाठी सुद्धा तुम्हाला मार्ग तिथनं पुढे मिळू शकतात शिवाच्या कृपेने, की बाबा हा दोष नष्ट केल्यानंतर तुमचा तो मार्ग खुला होऊ शकतो. तर शिवाचं पूजन केल्याने सुगंधी फुलांनी सुंदर स्त्रीची प्राप्ती होती, असं पण वर्णन मी वाचलेलं आहे, स्वतः वाचलेलं आहे. कुठल्या ग्रंथात वाचले, आता एवढे ग्रंथ वाचले ते मला आठवू शकत नाही आता की नेमकं कुठं वाचले. त्याच्यानंतर अजून एक विषय असा आहे की तुम्ही भगवान शिवशंकरांना पुत्र, ज्यांना संतती संबंधी काय बाबा संतती चांगली व्हावी, संतती यावी, पुत्र प्राप्त व्हावा, पुत्री प्राप्त व्हावी, संतान व्हावे अशी इच्छा असेल, तर त्यांनी आज महाशिवरात्रीच्या रात्री त्यांनी 108 तुपाचे दिवे भगवान शिवाच्या मंदिरामध्ये अर्पण करून की प्रभू आम्हाला पुत्र प्राप्त होऊ दे, पुढच्या पुत्र प्राप्त झाल्यानंतर आम्ही 1008 तुपाचे दिवे तुमच्या मंदिरात लावू असा संकल्प केला, नवस केला, तरी सुद्धा त्यांना पुत्रप्राप्तीचे मार्ग खुले होण्याचे चान्सेस 90% होतात. शिवकृपेने बऱ्याच जणांना पुत्रप्राप्ती झालेली आहे. तो देवाचा महिमा आहे. विज्ञानाला आपण नाकारत नाही. वैज्ञानिक तुमचं काय जरी मेडिकली काय प्रॉब्लेम असले तरी शिवकृपेने तो सुद्धा डॉक्टरच्या प्रयत्नाला यश येऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. असं नाही मी म्हणत की तुम्ही दवाखाना चालू असेल तर बंद करा, हे असं नाही. डॉक्टरच्या प्रयत्नाला यश शिवकृपेने येऊ शकतं.
येतं. त्याच्यानंतरचा विषय की साधकांनो, आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सरासरी 6 एक ठोक टायमिंग तुम्हाला सांगतो, सरासरी 6 ते 9 वाजेपर्यंत प्रथम प्रहराची पूजा राहील. तर त्या प्रहराच्या पूजेमध्ये तुम्ही सुरुवात करू शकता मंत्रसिद्धीसाठी, जपासाठी. शिवपूजनमध्ये बेल अर्पण करणे, पाणी अर्पण करणे, पंचामृत अर्पण करणे, मध अर्पण करणे, केसरयुक्त दूध अर्पण करणे, उसाच्या रसाने अभिषेक करणे, अक्षदा अर्पण करणे, पुन्हा बेलाचं फळ अर्पण करणे, भस्म अर्पण करणे. जेवढं तुम्हाला यथाशक्ती जेवढं होईल तेवढं तुम्ही करा. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रहराची पूजा चालू होईल 9 वाजल्यापासून. सरासरी 9 सांगतोय मी, ते 5-10 मिनिटं इकडे तिकडे होत असतं. 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत दुसऱ्या प्रहराची पूजा होईल. त्या पूजेमध्ये सुद्धा तुम्ही पंचोपचार, षोडशोपचार जे तुम्हाला जमल यथाशक्ती यथामती ते तुम्ही करा. जे साधक आहेत मंत्रसिद्धी करणारे त्यांनी मंत्रसिद्धी 6 वाजता चालू करायची, त्याच्यात तर काय दुमत नाही. मधनादनं त्यांनी सुद्धा पूजन देत राहावा शंकरांना. जपाची माळ झाल्यानंतरनं प्रहर पूजा आल्यानंतर थोडीसं जपमाळ थांबून त्यांनी पूजन द्या शिवशंकरांचं. त्याच्यानंतर महापूजा, महानिशित काल म्हणतात त्याला, ती पूजा रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत राहील. त्या कालखंडामध्ये त्यांनी काय करायचे की भगवान शिवांचे पूजन करायचे आणि मंत्रसिद्धीचे मंत्र जप, इष्टदेवतेचे जप चालू करायचे. जास्तीत जास्त इष्टदेवतेचे जप करायचे. ह्या इतर काळामध्ये तुम्ही इतर जप करू शकता, शाबर करू शकता, किंवा तुमचे जी गुरुपरंपरेने जी आलेले इतर मंत्र त्यांचे सुद्धा तुम्ही जप करू शकता. पण महानिशित कालामध्ये विशेषतः इष्टदेवतेचे जप जास्त करायचे, त्याबरोबर शिवाचे सुद्धा. कारण की प्रत्येक महाविद्येचा एक एक शिव असतो. जसं दक्षिण कालिकेचा महाकाल भैरव हा शिव आहे, तर कालिकेचे आणि महाकालांचे जप कालीचे साधक करू शकतात. आणि त्यानंतरचा काळ आहे 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत सूर्योदयापर्यंत. हे 4थ्या प्रहराची पूजा राहील. त्या प्रहरांच्या पूजेमध्ये तुम्ही षोडशोपचार पूजन, मंत्रसिद्धी, इतर तुमचे जे मंत्र असतात त्यांचं तुम्ही जप करू शकता. या जपाच्या प्रभावाने तुमच्या मंत्रांमध्ये अत्यंत धार तयार होते, तेज तयार होतं, अकाट्य मानला जातो मंत्र. आणि सर्वप्रथम साधकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, कायमस्वरूपी लक्षात ठेवा. ज्या वेळेला मी तुम्हाला जप करायला सांगत असतो किंवा तुम्ही स्वतःहून एखादी पूजा करत असता, जप करत असता, कुठलीही देवता असू द्या, तर जपाच्या वेळेला तुमच्या समोर भोग नैवेद्य ठेवलेला असला पाहिजे. बरं, तुम्ही वाटीमध्ये एखादा लाडू ठेवा, खडीसाखर ठेवा, काजू ठेवा, बदाम ठेवा, जे तुम्हाला उपलब्ध होईल, साखर गुळ काहीतरी ठेवा. त्याच्यानंतर जप तुम्ही तुम्ही ज्या देवतेचा जप करताय त्या देवतेच्या प्रित्यर्थ नैवेद्य दाखवा तिथं आणि मग जप करत जा. कारण की काय होतं, तुमच्या जपाच्या प्रभावाने देवता सूक्ष्म रूपाने तिथं येऊन उभी येत असते आणि आल्यानंतर देवतेचं ते सन्मानार्थ तुम्ही त्या गोष्टी ठेवणं हे तुमचं कर्तव्य असतं. विषय काय असतो की तुम्ही त्या देवतेला मंत्र जप करून बोलावलंय, नामस्मरण करून बोलावलंय. उदाहरणार्थ तुम्ही एखादा पाहुणा बोलावला, तर पाहुण्याला तुमचं काम आहे चहा पाणी विचारायचं. तसंच देवतांना सुद्धा जर तुम्ही बोलावल्यानंतर जप करून त्यांना जर भोग नैवेद्य ठेवला तर त्या संतुष्ट होतात. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्याच्या घरी गेला आणि त्या व्यक्तीने तुम्हाला चहा पाणी काहीच विचारलं नाही, नुसतंच बोलावलं नाही का, नाश्ता विचारला नाही, चहा पाणी विचारला नाही आणि नुसतंच तुम्हाला बोलवत राहिला, तर तुम्हाला कसं वाटतं? तसंच शक्तींचं सुद्धा असतं. तुम्ही ज्या वेळेला मानव धर्मातनं ज्या वेळेला त्यांना बोलावता त्यावेळेला त्यांना पण अपेक्षा राहते देवशक्तींना, यांनी आमचा सन्मान केला पाहिजे. भलं तुम्ही पान द्या, त्यांना फुल द्या, खडी साखर द्या, काही ना काय तुम्ही फुलाची पाकळी त्यांच्या सन्मानार्थ तुम्ही केली पाहिजे. म्हणताल देवाला काय लागत नाही, अहो तसं नसतं. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर देवाला पण सगळं पाहिजे. तुम्हाला काहीच नाही पाहिजे तर देवाला मग काही नाही पाहिजे. आलं का तुमच्या ध्यानात मला काय बोलायचं? तुम्ही म्हणताल आम्हाला सगळं पाहिजे, देवाला आम्ही काहीच देणार नाही, असं नाही होऊ शकत. तुम्ही म्हणताल आम्हाला प्रेम, भक्ती, ज्ञान, मुक्ती पाहिजे, मग देव म्हणतो मला नाही काय पाहिजे, ठीक आहे नाम घे, मिळून जाईल तुला गोष्टी. मग तुम्ही म्हणताल मला धन पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे, मुलगा पाहिजे, संपत्ती पाहिजे, जमीन जुमला सगळं पाहिजे, मग देव पण म्हणतो मला पण मग पंचपाक्वानं पाहिजेत, मला षोडशोपचार पूजा कर, राजसिक पूजा कर, असं असतं ते. तर जे बुद्धिमान आहे त्याला समजेल मी मला काय बोलायचं ते. सुदाम्याने सुद्धा पोहे ज्या वेळेला श्रीकृष्णाला अर्पण केले त्यावेळेला त्याला ऐश्वर्य चढलं होतं. वैष्णव मार्गातले त्यांना समजून जाईल मी काय बोलतोय ती. मला काय सांगायचं, माझा उद्देश काय आहे, तर देवतेला तुम्ही भोग नैवेद्याचं महत्त्व आहे. तर आजच्या व्हिडिओचा उद्देश माझा ह्यो आहे
की तुम्ही शिवपूजन करा, आज चारी प्रहारांच्या चारी पूजा करा. पुत्रप्राप्तीसाठी ज्यांना अपेक्षा आहे पुत्रप्राप्ती, पुत्रीची प्राप्ती, त्यांनी भगवान शिवांच्या मंदिरामध्ये 108 तुपाचे दिवे लावा आणि बोला तिथं की आम्हाला संततीची प्राप्ती झाल्यानंतर 1008 आम्ही दिवे इथं मंदिरामध्ये आणून लावू, महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा कुठल्याही एखाद्या शिवरात्रीच्या दिवशी, असं बोला तुम्ही. तर आणि आजच्या सिद्धरात्रीचा उपयोग करून साधकांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर ही संधी काय सोडत जाऊ नका. ह्या ज्या महारात्री येतात ह्या टायमिंगला सगळी कामं थोडीशी बाजूला ठेवून मंत्रसिद्धीच्या मागे लागत जा, कारण की तीव्रतेने मंत्रसिद्धी होत राहतात. आता साधकांची आता पूजा करायची कुठल्या स्तोत्राने, हा एक विषय सांगायचा राहून गेला. तर पूजा कुठल्या स्तोत्राने करायची, तर पूजा तुम्हाला मी शिवमहिम्न स्तोत्राने करायचा सल्ला देऊ शकतो. भगवान शिवांचं ते महिम्न पारम ते परमविदुषी यज्ञसुदृशी सुतिर्ब्रह्मादि नाम पैदवसन्नास्त्वयी ग्रह, ही जी शिवमहिम्न आहे, शिवमहिम्न स्तोत्रे पुष्पदंताने रचलेलं, त्या ज्या पुष्पदंताच्या रचलेल्या त्या शिवमहिम्नाने तुम्ही भगवान शिवांचा अभिषेक पूजन करू शकता. शिवमहिम्नामध्ये लिहिलेलं आहे, महिम्नो ना परास्तुती महेशांना पुरो देवो, महिम्नो ना परास्तुती ही अघोरांना पुरो मंत्रो नास्ति तत्वम गुरुपरम. शिवमहिम्नामध्ये लिहिलेलं आहे ते. म्हणजे महिम्नासारखी शिवस्तुती नाही. तर तुम्हाला जर तुमची तुम्ही जर मुंज झाली नसेल तुमची, तुम्हाला तुमचं यज्ञोपवीत झाला नसेल संस्कार, तर तुम्ही रुद्रसूक्त वगैरे करण्याच्या, वैदिक मंत्र करण्याच्या भानगडीत पडू नका. विनाकारण दोषाला कारणीभूत होऊ नका, कारण की त्याचे विधी विधान असतात, नियम असतात. शिवमहिम्न सर्वांसाठी खुल्लंय. तर शिवमहिम्नाचं फळ हे रुद्रसूक्ता एवढंच आहे, त्यात कमी जास्त प्रमाण नाही. असं नाही की त्याचं फळ कमी आहे, फक्त त्याच्यामुळे तुमच्याकडून थोडंफार श्लोक इकडे तिकडे झाला, चुकला, चालू शकतो. तसं रुद्रसूक्तामध्ये तुम्हाला स्वर, त्याचं उच्चार वगैरे ते तुम्हाला चुकलेलं चालणार नाही. म्हणून तुम्ही शिवमहिम्नाचं आवर्तन करत तुम्ही शंकराचा अभिषेक करू शकता. शिवमहिम्ना तुम्हाला यूट्यूबवर मिळेल, इंटरनेटवरती गुगलला सर्च केलं तरी शिवमहिम्ना तुम्हाला उपलब्ध होईल, किंवा एखाद्या बाजारात एखाद्या दुकानात गेला तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला शिवमहिम्नाचं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल. तर शिवमहिम्नाच्या स्तोत्राने तुम्ही शंकरांचा अभिषेक करा. 11 शिवमहिम्न म्हणली तर एक शिवाची एकादशनी केल्याचं तुम्हाला पुण्य मिळतं. आणि असं ते आहे, म्हणजे जसं ती सुक्ताचं आहे की बाबा 11 एकादशनी म्हणजे 11 नमक चमक म्हणजे 1 एकादशीनी. आणि तसं त्याचं ते 11 वेळा म्हणजे 11 गुणिले 11, तर ते 1 लघुरुद्र. पुन्हा त्याचं 11 गुणिले 11 म्हणजे लघुरुद्राचे 11 गुणिले 11, मग ते 1 महारुद्र. आणि महारुद्राचे 11 गुणिले 11, तर ते 1 अतिरुद्र. असं ते आहे ते गणित. तर तुम्ही 11च करा शक्यतो, जसं जपल तसं पचल त्या पद्धतीने करा. तुम्ही 11 शिवमहिम्न करा, शिवांचं पूजन करा. भगवान शिव ही तंत्रशास्त्राचा प्रमुख देवता आहे. भगवान शिवांच्यापासूनच हे शास्त्र आलेलं आहे. भगवान शिव हे योग्यांचे जनक आहेत. योगशास्त्र सुद्धा शिवांपासून आलेलं आहे, तंत्रशास्त्र पण शिवांपासूनच आलेलं आहे. तर शिव हा अत्यंत शंकरासारखा देव नाही असं म्हणतात, महादेव आहेत ते. त्यांचं पूजनाचा आज लाभ काय तुम्ही घ्या, संधी सोडू नका, ही मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुचवू इच्छितो. आता विषय दुसरा असा आहे की आता चतुर्थीला येणारी जी विनायकी चतुर्थी, त्याला साधकांची काही टीम आपण काली परिवारमध्ये घेणार आहे. त्याच्यानंतर मी ह्या पौर्णिमेपासून जी पौर्णिमा येणार आहे त्या पौर्णिमेपासून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आपण चालू करणार आहे भगवान रामकृष्णांचं जीवनचरित्र सांगण्याचा एक उपक्रम. काही साधकांच्या माध्यमातून विवेकानंदांचं जीवनचरित्र, त्यांचा विचार सांगण्याचा एक उपक्रम राहील. काली नाम, भैरव नाम, शिवनाम असा उपक्रम राहील, नामस्मरणाचा उपक्रम राहील. त्या ठिकाणी आपले जे साधक आहेत त्यांनी आपल्या परिसरातील साधकांची संघटित होऊन एकत्र होऊन तुम्ही तुमच्या गावातल्या शिव मंदिरामध्ये किंवा देवीच्या मंदिरामध्ये किंवा दोन्ही असतील तर मारुतीच्या मंदिरामध्ये किंवा विष्णूच्या कुठल्याही एखादं तुम्हाला मंदिर जे सोयीस्कर होईल, जिथं तुम्हाला बसायची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी तुम्ही भगवान रामकृष्ण परमहंसांचं जीवनचरित्र आणि त्यांच्या विचाराचं एक थोडंसं तुम्ही सांगायचं. देवीचं नामस्मरण, भैरवाचं नामस्मरण, शिवनामस्मरण करायचं. हे उपक्रम आपण चालू करणार आहे. या माध्यमातून पाखंडच्या जाळ्यातनं लोक बाहेर कशी येतील आणि देवीच्या भक्ती मार्गाला कशी लागतील, भैरवाची उपासना कशी करतील,
हा ह्याच्या पाठीमागं आपला उद्देश आहे. आणि जर देवीने जर मनात आणलं, हा उद्देश आपला सफल झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला विश्वास आहे. तर जर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा अजून एक विषय आहे. बरेच जण विचारतात तुमचा पत्ता काय, तुम्ही राहता कुठं? तर माझा पत्ता बारामती तालुका, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याजवळ वाणेवाडी नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये मी राहतो. तर पत्ता तर मी सांगितला आहे तुम्हाला. फक्त तुमचं काम आहे की जर मला भेटायला येणार असाल तर मला मेसेज करून तुम्हाला सांगायचं आहे की बाबा आम्ही उद्या भेटायला येऊ का? जर मी घरी असेल तर मी तुम्हाला सांगेल की मी आहे घरी, तुम्ही या. जर मी बाहेर असेल तर मी सांगणार तुम्हाला की मी घरी नाही आहे. तुमचं काम आहे मला सांगायचं बाबा आम्ही उद्या भेटायला येतोय तर येऊ का? तर पत्ता आहे माझा बारामती तालुका, सोमेश्वर कारखान्याजवळ वाणेवाडी गाव. वाणेवाडी गावात तुम्ही येऊन विचारलं कुणालाही, कुणी बी माझं तर तुम्हाला दाखवू शकतं, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद.